वंदने विघ्न बाधा न बाधे, जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादातया वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, सर्वज्ञ श्री। आवाज बरा आहे तुमचा। पुन्हा एकदा राऊळमाय राऊळबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा जय जयकार करतो। श्री गोविंद प्रभू। अनुसरण विधी समारंभाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सद्येय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा, ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री देमेराज बाबाजी विडकर, परमपूज्य परमादरणीय सद्येय धनंजय दादाजी पंजाबी, परमपूज्य परमादरणीय सद्येय महंत श्री घंटा घोषकर बाबा, ज्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं। एक लीळा आहे, ती लीळा आपल्या लक्षात येऊन जाते। स्वामी बाईसांना म्हणतात, बाई वाती अंबुतली प्रज्वलित करा, आणि म्हणून या ठिकाणी या धर्मसभेची वात खऱ्या अर्थानं तपस्विनी आदरणीय केशर अक्कांनी या ठिकाणी प्रज्वलित केली आणि या सभेचं उद्घाटन केलेलं आहे। अशा परमपूज्य परमादरणीय केशर अक्का या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत तपस्विनी सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, अनुसरण विधी समारंभाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित झालो। आपण बघतो आहोत की कुठे अनुसरण शब्द वापरला जातो, कुठे संन्यास शब्द वापरला जातो, कुठे दीक्षाही म्हटल्या जातं, आणि स्मृतिस्थळ जर आपण वाचत असू तर त्या ठिकाणी एखाद्याने संन्यास घेतला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी भिक्षा केली हा शब्द आपण वाचत असतो। असू द्यात ना, दीक्षा म्हणजे खऱ्या अर्थानं दिशा आहे। आज त्यांना खऱ्या अर्थानं ईश्वर प्राप्तीकडे जाण्याची, त्या वाटेनं जाण्याची खऱ्या अर्थानं दिशा मिळालेली आहे, ती खऱ्या अर्थानं दीक्षा आहे। आज या ठिकाणी प्रगती आणि रोशन सर्व संघाचा त्याग करून अनुसरतो आहे। लक्षात घ्या, आजचं युग वेगळं आहे। आज आपल्यालाही मोबाईल मध्ये जे जमत नाही ते घरातलं 4 वर्षाचं बाळ पटकन मोबाईल मध्ये करून दाखवतं, असं युग आहे। म्हणजे हे युग असताना, अँड्रॉइड सारखे मोबाईल आले असताना, अँड्रॉइड सारखा मोबाईल जर हातात असेल तर सर्व जग आपल्या मुठीत आहे, असा झालेला समाजाचा समज
असं असतानाही कमी प्रलोभन आहेत का? पण या सगळ्या प्रलोभनांना लात मारून स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं हे दीक्षार्थी आज या ठिकाणी अनुसरतात. हे महत्वाचं आहे. प्रलोभन असतानाही त्यांनी लात मारून दिलेली आहे. ही परंपरा आहे. या संप्रदायाची सगळ्यात पहिली बाल दीक्षित जर कोण असेल तर ती सारंग पंडिताची मुलगी धानाईसा आहे. ज्या धानाईसाला स्वामींनी काऊ चिऊची गोष्ट सांगितलेली आहे. स्वामी पैठणला गेलेले आहे. एक सुडा कटिप्रदेशी आहे, एक सुडा श्रीमुगुटी आहे. चंपे गौरवर्ण तेज आहे स्वामींचं. स्वामी आता सारंग पंडिताच्या घरी गेलेले आहे. सारंग पंडिताच्या घरी जातात. स्वामींना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि आंघोळीची तयारी केलेली आहे. चौरंग टाकलेला आहे, पाणी ठेवलेलं आहे, गंगाळ भरलेला आहे. स्वामी आता स्नान करणार आणि म्हणून स्नानाच्या आधी स्वामींना उठणं लावलेलं आहे. स्वामींनी उपरणं काढलेलं आहे, उठणं लागलेलं आहे आणि स्वामींची ती पिवळी धम असलेली मूर्ती छोटीशी असलेली धानाईसा बघते. छोटीशी धानाईसा आणि पटकन आईला म्हणते, आई आई बघ ना ग, बघ बघ तो देव बघ किती छान दिसतो ग आई, किती छान दिसतो. आई लाव ना ग हळद, लाव त्या देवासारखी हळद लाव मला. आणि तिने हट्ट धरलेला आहे. रडायला लागलेली आहे. आई समजावून सांगते, अगं नाही तो देव आहे, तो चंपेगौर वर्ण आहे. नाही तुझा वर्ण तसा होऊ शकणार नाही ग. पण तरी ती रडायला लागली. आई लाव ना ती हळद, लाव त्या देवाला जी लावली ती लाव. आता ती काही केल्या ऐकत नाही. स्वामी बघतात, आईची चाललेली घालमेल बघतात आणि पटकन स्वामी बोलवतात, धाई इकडे ये. आणि धाई स्वामींच्या जवळ गेलेली आहे. स्वामींच्या जवळ बसली आणि स्वामींनी तिला एक कथा सांगायला सुरुवात केली. मराठी साहित्यामध्ये कुठलीच बालकथा नव्हती. ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीमुखातून मराठी साहित्यात पहिली बालकथा जन्माला आली. ती म्हणजे काऊ चिऊची गोष्ट. स्वामींनी धानाईसाला सांगायला सुरुवात केली. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो धो पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. चिमणी आता आपल्या घरातून कावळ्याला चिडवते, कावळे दादा कावळे दादा कानुक्की डोळा, कावळे दादा कानुक्की डोळा. स्वामींनी धानाईसाचं 3 वेळेस नाक त्या ठिकाणी हलवलं आणि रडणारी धानाईसा खोदकून हसली. आपल्याला हसवता आलं पाहिजे, आपल्याला रडवता येतं. आपण रडवत राहतो लोकांना. हसवता आलं पाहिजे. स्वामींनी धानाईसाला हसवलं, हसली ती हसली. आता स्वामींचं महाराष्ट्रातलं परिभ्रमण संपलं. स्वामी उत्तर पंथाकडे निघून गेले. तिचे वडील सारंग पंडिताचंही देहावसन झालं आणि मग तिची आई धानाईसाला घेऊन निंब्याला गेली. नागदेव आचार्यांच्या आश्रमात गेली आणि मग तिथे खऱ्या अर्थानं धानाईसा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना त्या ठिकाणी आचार्यांच्या आश्रमामध्ये तिने संन्यास घेतला, अनुसरण घेतलं. लक्षात आलं होतं तिच्या की कावळ्याचं घर हे शेणाचं आहे. संसार शेणाच्या घरासारखा आहे. कधी दुःखाचा पाऊस येईल,
सांगता येत नाही आणि कधी वाहून जाईल याचा नेम नाही. शाश्वत जर कुठला असेल तर तो निंब्याला असलेला आचार्यांचा मेनाचा आश्रम होता आणि म्हणून त्या ठिकाणी ढाणाईसा गेली आणि तिथे स्वामींना खऱ्या अर्थानं ती त्या तत्वज्ञानाला स्वामींनी सांगितलेल्या अस्थिपरीला खऱ्या अर्थानं तिथं ती अनुसरलेली आहे. ती महानुभाव संप्रदायाची पहिली बाल तपस्विनी आहे. बस तिचाच आदर्श आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रगतीने आपल्या जीवनात घेतलेला आहे आणि मग ती प्रगती तिची वाढत गेली. वाढता वाढता आता ती प्रभा झालेली आहे. खऱ्या अर्थानं आता तिची प्रभा स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाच्या विचारावर प्रत्येक पाऊलावर चालत चालत ती प्रभा खऱ्या अर्थानं फांकणार आहे. ते ज्ञान खऱ्या अर्थानं तिने आत्मसात केलं. आचार्य गुरुवर्य वांभोरीच्या मामांच्या सन्निधानात राहून खऱ्या अर्थानं तिने जे ज्ञान आत्मसात केलेलं आहे त्याची प्रभा खऱ्या अर्थानं तिला साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा मार्ग खऱ्या अर्थानं दाखवणार आहे आणि त्या वाटेनं ती चालणार आहे. इकडे रोशनही अनुसरलेला आहे आणि नाव राघवेंद्र झालेलं आहे. हो बघा किती कमाल आहे. गुरुचं छत्र निघून गेल्यानंतरही स्वतःच्या पायावर उभं राहून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर ठाम राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आज निश्चयानं आपण उभे राहत नाही, आपण डगमगतो. दोन मन असतात आपले, घडीत एक म्हणतं घडीत एक म्हणतं. हे करू की नको, पुन्हा करावं वाटतं, पुन्हा नको वाटतं. या सगळी परिस्थिती असताना सुद्धा गुरुचं छत्र निघून गेला असताना सुद्धा कुठलाही आधार नाही. अशा स्थितीत स्वतःचा धर्म खऱ्या अर्थाने या लेकरांनी सांभाळला आणि आज खऱ्या अर्थानं अनुसरणाला सिद्ध झाले. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खऱ्या अर्थानं यांच्या पाठीशी उभा आहे. त्याशी दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे आणि आज झोळी हातात खऱ्या अर्थानं घेतलेली आहे. वास्तविक त्यांचे गुरुजी अचूक भविष्य सांगत होते, पण स्वतःचं भविष्य न सांगता अचानक निघून गेले. होतं असं. पण या लेकरांना जे संस्काराचे धडे दिले त्याच्यावर खऱ्या अर्थानं ते आज पाऊल टाकत पुढचा प्रवास करणार आहेत. वैशालीताईंना निमित्त करून अनुसरलेले आहेत. गुरु होणं सोपं नाही, जबाबदारी खऱ्या अर्थानं आलेली असते. ती जबाबदारी धर्मरूपानं खऱ्या अर्थानं आपल्याला या दोघांचीही आता सांभाळायची आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्याचे निमित्त आपण झालेले आहोत. आणि म्हणून हे लेकरं त्या ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत कशा पद्धतीनं वाटचाल करतील याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. यांच्या हातात झोळी दिल्या गेली, अत्यंत महत्वाची आहे. आमचा साधक भिक्षेची वेळ झाली, निर्धूम नगर झाली. या भिक्षे रिगिजे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे, स्वामींनी सांगितलेलं आहे. आता बदल झाले असतील. आता कुठलंच नगर निर्धूम होत नाही, कारण गॅस निघालेले आहे, कारण दूरच निघत नाही.
तरीही हा साधक स्वामींनी सांगितलेल्या वचनांचं पालन करत हातात झोळी घेऊन उत्तर पंथाकडे हात जोडून साधन दात्याचं चिंतन करत करत हातात झोळी घेतो आणि भिक्षेसाठी गावात निघतो. मंडळी लक्षात असू द्या, आपल्या पोटाची खळगी भरायसाठी तो आलेला नाही. भूक लागली म्हणून तुमच्या दारात आलेला नाही, नाही, अजिबात नाही. तो फक्त एवढ्याच साठी गावात आलेला आहे. कुण्या एका भाग्यवंता कारणे, कुण्या एका सदैवा कारणे माझा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गावात आला असेल आणि या निमित्तानं त्यांची आणि माझी भेट होईल. या पवित्र हेतूनं भिक्षा मागण्यासाठी तुमच्या दारात तो आलेला असतो. आणि तिथे आल्यानंतर भिक्षा शब्द उच्चारतो. क्षण एक उभा राहतो. तो क्षण भिक्षा वाढणाऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भिक्षा मागणाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. भिक्षा मागून आल्यानंतर तो त्याचा विधी आचरतो, उल्लेख आठवतो. काही एखाद्या पदार्थाचा उल्लेख झाला होता का? उल्लेखिला पदार्थ जर भिक्षेत आला असेल तर त्याला तो खाता येत नाही. हे सगळे उल्लेख आठवून सगळं त्या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करून तो त्या ठिकाणी भोजनासाठी बसतो. झोळीतलं ओलं ओलं आपल्या पात्रात घेतो. एखादा गोडधोड पदार्थ आला असेल तर माझ्यासाठी नाही, कुण्या एका अभ्यागता कारणे आला असेल म्हणून अभ्यागताचीही वाट पाहतो. हा सगळा विधी करत असताना हा सगळा विधी परिपूर्ण झाल्यावर ओलं ओलं त्या पात्रात घेतो, कोरडं ठेवतो, कारण त्याला संध्याकाळी सुद्धा त्याची गरज आहे. आता तर वेळ बदललीत लोकांची, हायपाय झालेली लोक आहेत, जे स्वयंपाकाची वेळ बदलून गेलेली आहे. आज पहिल्या काळी स्वयंपाक 10 वाजता होऊन जायचा, आता 2 वाजेपर्यंतही घरातला स्वयंपाक होत नाही, कारण आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही बदललो आहे. आणि म्हणून त्या साधकाला सकाळसाठी सुद्धा काहीतरी ठेवावं लागतं. त्या पात्रात तो घेतो. आता भिक्षेत 1.25 पळ अमृत आलेला आहे. एक कणही वाया जाऊ द्यायचा नाही. कण वाया जाऊही देत नाही तो, कारण एक म्हण प्रचलित आहे, मुंगळा म्हणे मुंगीला, चल जाऊ महानुभावांच्या पंक्तीला. ती मुंगी म्हणते त्या मुंगळ्याला, अहो ते काय देतीन मेले, पात्र धुवून पेले. म्हणजे पात्रालाही कण शिल्लक ठेवत नाही. आपल्याला कुठे मिळेल? लक्षात घ्या मंडळी, 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत अन्नाचं महत्व सर्वप्रथम कुणी विशद केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलं. आता संध्याकाळचा स्वयंपाक किती आपण फेकतो की नाही? आहे का अन्नाचं महत्व आम्हाला? राहिलं का? इथे कणही वाया जाऊ द्यायचा नाही. मग स्वामींचे गुरुमंत्र उपदेश घेतलेले तुम्ही आहात, स्वामींचं नाम तुमच्या मुखात आहे, मग तुम्हाला शिळं फेकता येईल का? विचार केला पाहिजे. स्वामींनी खऱ्या अर्थानं काय सांगितलं आपल्याला. आणि म्हणून ते साधक कणही वाया जाऊ देत नाही. पण एखाद्या वेळेस अनावधानानं
एखादा साधक जेवत आहे आणि एखादा भाकरीचा तुकडा पडला असेल, त्याला माहित नाही तो साधक उठून गेला. तुम्ही तिथं पोहोचलात, तुमच्या लक्षात आलं इथं ते बाबा जेवत होते, भिक्षा मागून आणलेली आहे, सव्वा पळ अमृत आलेला आहे, हे सगळं लक्षात आलं. तो मातीत पडलेला तुकडा तुम्ही उचलला निर्विकल्प भावनेनं. हा मातीत पडलाय, घाण नसेल अशी कुठलीही मनात भावना न येऊ देता तुम्ही उचलून तोंडात तर टाकला, तर स्वामींना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. स्वामी म्हणतात ठीक आहे, ज्या वेळेस तुझं हे देह पडेल त्या देहात मी प्रवेश करू धर्म कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. हरिपाळ देवाला खऱ्या अर्थानं हा योग हरिपाळाच्या जीवनात आलेला आहे. म्हणून हरिपाळाचं देह स्वामींनी स्वीकारलेलं आहे. एवढं भिक्षेचं महत्व आहे. मग भिक्षा वाढली पाहिजे की नाही तर भिक्षेला आलेला बाबा चुलीवरूनच सांगते ती बाई, बाबा स्वयंपाक व्हायचा आहे. अरे काय आपण आचरतो, कारण आमचंच उरकलेलं नसतं, स्वयंपाक झालेला नसतो. कोरडं देऊन काय करणार पीठ आणून त्या बाबाला? त्याला काय भाकरी थापायला लावाल का तुम्ही? आणि म्हणून भिक्षेचं जे महत्व आहे ते खऱ्या अर्थानं अनुसरल्या पुरुषाच्याही लक्षात खऱ्या अर्थानं आलेलं आहे. ते फक्त आपल्या ग्रस्त जीवनात खऱ्या अर्थानं लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रगती आणि रोशन स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला अनुसरलेले आहेत. लक्षात घ्या, तत्व सिद्धांताला त्यांनी खऱ्या अर्थानं जन्म दिलेला आहे. स्वामींनी जे सांगितलं एक जन्म एक मला द्या, त्या अर्थानं खऱ्या अर्थाने यांनी तो जन्म त्या देवाला दिलेला आहे. आणि आज परिपूर्ण खऱ्या अर्थानं ते अनुसरलेले आहेत. आपणही त्या मार्गाने गेलं पाहिजे. सांसारिक जीवनातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार झाल्या असतील, परिपूर्ण झाल्या असतील, तर मग आपणही अनुसरलं पाहिजे. आपल्याला सुटतच नाही, बऱ्याचशा गोष्टी सोडत नाही आपण. नाही तत्व समजलं, नाही सिद्धांत समजला, तर कमीत कमी आपले नरक चुकतील यासाठी तरी आपण अनुसरलो पाहिजे. कमीत कमी नरक तरी चुकतील. प्राप्ती वगैरे हा भाग सोडा, पण कमीत कमी नरक माझे चुकतील या भावनेनं तरी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंकडे अनुसरलो पाहिजे. बाबांनी सांगितलं की आपण दुसऱ्याच्या डोळ्यातला चिपट बघतो, आपण आपल्या डोळ्यातलं बघत नाही. आपण तो काय करतो, हा काय करतो याच्याकडे जास्त लक्ष देतो. आपण काय करतो याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा आपण आपल्याकडे लक्ष देऊ तेव्हा समोरचा प्रत्येक सण आपल्याला चांगला दिसणार आहे. आपल्याकडेच आपलं लक्ष नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण अनुसरलो पाहिजे. अनुसरणाकडे खऱ्या अर्थानं आपलं पाऊल आपण टाकलं पाहिजे. मी नेहमी सांगतो एक गोष्ट, की आपण एखाद्या पाहुण्याकडे जेवायला जाता ना तुम्ही पाहुणचार खायला, आणि मग तुम्ही जेवायला गेलात की मग तुम्ही जेवता जेवता म्हणता वा कढी काय गोड झाली. आता कढी गोड आहे काय? गोड असती तर खाल्ली असती काय? कढी आंबट आहे पण गोड झाली आपण म्हणतो. भाजीत मीठ जरी नसेल तर पाहुण्याला चांगलं म्हणायसाठी
भाजी फार छान झाली आपण म्हणतो, रस घेत आपण जेवतो, जेवता जेवता त्या घरातली बाई स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक घरात गेली की भात वाढायला आणते. भात कसा आहे? पांढरा आहे. भात वाढायला ती घेऊन येते. जेवणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे की स्वयंपाक घरातलं सगळं संपत आलेलं आहे. भात खायचा, हात धुवायचा आणि उठायचं. तसं डोक्यावरचे केस पांढरे झाले की आमच्या लक्षात आलं पाहिजे संसारातलं सगळं संपलं, आता परमार्गाची वाट चाललो पाहिजे. पण तरीही काळे करतात कल्प लावून. देवाला फसविण्याचा प्रयत्न करत आलो आहे आपण. फसवतो त्याला, प्रचंड फसवण्याचा प्रयत्न करतो. पण फसवतो कुणाला हेही लक्षात असू द्या. त्यांनी एक जन्म मागितलेला आहे आपल्याला. तो देण्याचा प्रयत्न जर झाला तर पुनरपि जननम पुनरपि मरणम या भवचक्रातून सोडवून तो खऱ्या अर्थानं प्राप्तीला नेणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपलं पाऊल खऱ्या अर्थानं पडलं पाहिजे. तो पडण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपण कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. वैशालीताई आणि त्यांचा परिवार यांनी अत्यंत प्रचंड मेहनत घेऊन खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम उभा केला. त्यात आदरणीय आमचे प्रवीण दादा. आता प्रवीण दादांना फोन आला, मी म्हटलं जमणार नाही. ते म्हणे नाही नाही बाबा, या तारखेला यावंच लागेल. आणि म्हणे रनाईतचे बाबा येणार आहे. तर रनाईतचे बाबा कुठे येणार आहेत? रनाईतचे बाबा तर बानखेडला आहे. म्हणे नाही, तिथूनच इथे येणार आहे. आणि आमचे दादा, आपले बिडकर दादा, सतीश दादा, विद्वान व्यक्तिमत्व आहे. बाह्य अंतर सर्व बरोबर समजून सांगतात. सतीश दादा यांनी खऱ्या अर्थानं हा सगळा कार्यक्रम उभा करण्यामध्ये त्या सर्वांचंच खऱ्या अर्थानं योगदान या ठिकाणी आहे. वैशालीताई असतील, गावातली मंडळी असेल, परगावातली असतील, या सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी उभा केला. या कार्यक्रमासाठी आपण योगदान दिलं आणि कैवल्यवासी अनंतराज बाबा सातारकर उर्फ बायराज बाबा यांची खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि या बालकांनी ती केलेली आहे अनुसरण घेऊन. म्हणून हे सर्वजण खऱ्या अर्थानं, वैशालीताई असेल, सर्व परिवार असेल, या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना मी या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम. वैशाली स्वागत करून